ची स्तुती गायलेलीच आहे आणि आम्ही सर्वजण त्या वातावरणात आलेलो आहोत. पाळकीय समिती, खडकी मराठी चर्च, त्यांचं मी मनापासून आभार मानतो की माझ्यातला जो विश्वास त्यांनी दाखवला. कारण पुष्कळ एक वर्षभर साधारण 52 रविवार त्यांनी मला ऐकलं आणि झेललं असं मी म्हणेन. आणि त्यानंतर आता या यूथ सेमिनारसाठी पाळक साहेबांनी मित्र या नात्याने माझं नाव सुचवलं खरं, परंतु मंडळीने त्याला अनुमोदन दिलं, त्याचं मी कौतुक करतो. MYF प्रेसिडेंट, त्या पास्टेट कमिटीमध्ये जे कोणी बसले असतील त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. आणि इथे जमलेल्या आपल्या सर्व प्रियजनांपैकी सन्माननीय पाळकसाहेब रेव्हरंड राजेंद्र पापाणे पाळकीनबाई, त्यांना मी पाहतो आहे. इंग्लिश चर्च महिमा इज देअर, येस येस, आय कुड रिकलेक्ट. त्याचप्रमाणे आपल्या REB मुंबई रिजनल कॉन्फरन्सचे सन्माननीय ब्रदर संजय गायकवाड सर आहेत आणि सर्व मान्यवर जे इथे उपस्थित आहेत, मंडळीतले वरिष्ठ लोकही आहेत. त्यांना पाहून मला पुन्हा एकदा माझ्या त्या दिवसांची आठवण होते, इथल्या तुमच्या मिळालेल्या सहवासाबद्दल. वचनात जाण्यापूर्वी आता आपल्याकडे 1 तास आहे आणि मग लगेच जेवण आहे. तर या सेशनचं आपण विभाजन कसं करायचं त्यावर विचार करू. पुष्कळ गोष्टी मी मनात बांधून आलो होतो, परंतु वेळेअभावी आपण त्याला थोडंसं कमी करू, कर्टेल करू, जेणेकरून जे महत्त्वाचं ते आपल्याला घेऊन जाता येईल आणि जे नंतर कधी आपण भेटू तेव्हा त्या गोष्टींवर विचार करू. मराठीत बोललं तर चालेल का बायलिंग्वल होऊ? मराठी, पूर्ण मराठी, आम्ही मराठी, येस. ओके. जी लेकरं इंग्रजी समजू शकतात त्यांना अधूनमधून मी इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करेन. हिंदीतही लेकरं आहेत, पण मला वाटतं की गरज नाही है ना. जे हिंदी बोलतात ते मराठी समजू शकतात, कारण ते देवनागरी आहे. प्रार्थना करूया. सृष्टीच्या निर्माणकर्त्या आमच्या देवा, आज ही सकाळ तुझ्या आशीर्वादाने लाभलेली सकाळ आहे. आम्ही या तरुण संघांच्या द्वारे आयोजित असलेल्या सेमिनारमध्ये उपस्थित आहोत. इथे जमा झालेले सर्व तरुण वर्ग, वरिष्ठ, वडीलजन, या मंडळीचे जबाबदार सभासद आणि इथे आलेल्या प्रत्येक लहान थोरांवर तुझ्या आशीर्वादांची वृष्टी होऊ दे. आजची ही उपासना, हे संमेलन तू तुझ्या उपस्थितीद्वारे आशीर्वादित कर. जे काही आम्ही शिकणार आहोत त्यामध्ये तू आमच्याबरोबर राहा. पवित्र आत्मा तू आम्हामध्ये ये आणि आम्हाला स्पर्श कर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, त्याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. येस. ॲस्ट्रोनॉट्स, आम्हाला माहिती आहे ॲस्ट्रोनॉट्स जे दुसऱ्या ग्रहावर जातात. असाच एक ॲस्ट्रोनॉट एका परग्रहावर गेला, पृथ्वीपासून वर गेला. जवळपास 200 मैल ते उंच असेल, दूर असेल. आणि आजकाल आम्हाला ठाऊक आहे की टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली आहे की दुसऱ्या ग्रहावर असणारा आणि पृथ्वीवर असणारे या सर्वांचं संमिश्रण आपण एका ठिकाणी
यूट्यूब म्हणा किंवा दुसरं कुठलंही प्रसारमाध्यम म्हणा, त्यामध्ये आपण दाखवू शकतो, एकत्र आणू शकतो, कोलाज करू शकतो आणि आपण ते प्रसारित देखील करू शकतो. म्हणजे अमेरिकेत एक जण गाणं गातो आहे, भारतात एक जण गातो आहे आणि जर्मनीमध्ये कोणीतरी गिटार वाजवतो आहे, रशियामध्ये कोणीतरी दुसरं वाद्य वाजवतो आहे आणि त्या सर्वांना एकत्र आणून एकत्र प्रसारण करणं आज शक्य झालेलं आहे. आणि म्हणून जेव्हा तो अंतरिक्षात गेलेला एक ॲस्ट्रॉनॉट तो तिथून एक गाणं गातो आणि पृथ्वीवर एक ग्रुप, एक समूह, क्वायर गाणं गातं. आणि हा ॲस्ट्रॉनॉट जेव्हा वरून खाली पाहतो, पृथ्वीचं अवलोकन करीतो, तेव्हा त्याला लक्षात येतं की पृथ्वीवर कुठेच कुठल्याच देशाची बाउंड्री दिसत नाही, बाउंड्रीज दिसत नाहीत. त्याला वरून पाहिल्यानंतर भारत कुठे आहे, श्रीलंका कुठे आहे, अमेरिका कुठे आहे, हे केवळ आकाराने, जे अंदाज आपण मॅप पाहून बांधतो त्या आकाराने त्याला लक्षात येतं की हे कदाचित भारत देश असावा किंवा हा अमेरिकन प्रांत असावा. म्हणजे वरून जेव्हा तो पाहतो त्याला आमच्यामधले भेद दिसत नाहीत. बाउंड्रीज म्हणजे भेद, बाउंड्रीज म्हणजे एकमेकांपासून वेगळं होणं, बाउंड्रीज म्हणजे आपण एकमेकांना वेगळं समजणं. त्याला ते दिसलं नाही. तसंच परमेश्वर तुम्हाला आणि मला पाहतो. त्याचं पाहणं कसं आहे, त्याला बाउंड्रीज दिसत नाहीत. त्याला हे दिसत नाही की हा या देशातला की त्या देशातला. त्याला हे कळत नाही की हा या भाषेचा की त्या भाषेचा. त्याला हे समजत नाही की हा शिकलेला की हा न शिकलेला, कारण त्याचं पाहणं तुमच्या आणि माझ्याकडे तशा रीतीचं असतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने योहानकृत शुभवर्तमानाच्या 17व्या अध्यायात अशी प्रार्थना केली की जसे हे पित्या तू आणि मी एक आहोत, तसे हे सर्व एक होत. म्हणजे परमेश्वराची जी योजना आहे, त्याची जी मनापासून इच्छा आहे की आम्ही सर्वांनी एक व्हावं. हिरक महोत्सव किती वर्ष? प्लॅटिनम जुबली. दिस इज प्लॅटिनम जुबली. हिरक म्हणजे काही लोकांना वाटलं असेल हे काय बोलतात, हिरक महोत्सव आहे ना, कारण इंग्लिश बोलणाऱ्यांना हा मराठी शब्द जड वाटत असेल है ना, काहीतरी मोठा. पण इट्स अ प्लॅटिनम जुबली, सिल्वर जुबली, गोल्डन जुबली आणि मग प्लॅटिनम जुबली. तर 75 वर्ष आपण पूर्ण केली. आनंद होतोय ना? मग स्माईल करा. येस, की परमेश्वराने या मंडळीची स्थापना करून 75 वर्ष आम्हाला चालवलं. मी मेंबरशिप अँड रेकॉर्ड कमिटीचं रजिस्टर आणणार नाही आहे तुम्हाला हे दाखवायला की किती नंबर्स वाढले ना. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. परंतु खरंच आपण विचार करू की या 75 वर्षात 75 तरी कुटुंब आमच्या जोडण्यात आली आहेत का? 75. मी इथे इंग्रजी चर्चवर पाळक होतो आणि त्या इंग्लिश चर्चचं एक वैशिष्ट्य, द सिग्निफिकन्स ऑफ दिस इंग्लिश कॉन्ग्रिगेशन हिअर इज, इथे जे पुण्यात राहणारे लोक आहेत, पुण्यातलं वास्तव्य असणारे जे लोक आहेत, ते बोटावर मोजणे इतके आहेत. साधारण 20 किंवा 25 कुटुंब असतील. परंतु जे बाहेरच्या शहरातून इथे काम करण्यासाठी येतात, ते लोक इथे जास्त प्रमाणात आहेत. म्हणजे काही लोक 3 वर्षासाठी, काही लोक 5 वर्षासाठी, काही लोक 10 वर्षासाठी इथे येतात. आणि म्हणून त्याला आम्ही फ्लोटिंग कॉन्ग्रिगेशन म्हणतो. फ्लोटिंग म्हणजे कधी आहेत कधी नाहीत. नवीन लोकांची भर होते आणि जुने लोक निघून जातात.
मराठी मंडळीने आज इथलं आपलं जे अस्तित्व आहे ते किती प्रमाणात वाढवायला हवं होतं. मल्टिप्लिकेशन हा जो गुणधर्म आहे, हे जे गुणसूत्र आहे, हे जे प्रिन्सिपल आहे मल्टिप्लिकेशनचं, तो प्रिन्सिपल आम्हाला आज शिकायचा आहे. म्हणजे इथून जाताना आम्ही काहीतरी या मंडळीसाठी घेऊन जाण्याचा बेत करणार आहोत, विचार करणार आहोत. आणि तो कसा आहे याचं थोडक्यात विवरण आपण आज वचनातून घेणार आहोत. इथे मिलिटरी एरिया आहे. आपण ज्या भागात राहतो तो सर्व मिलिटरी एरिया आहे. आणि या ठिकाणी जर आपण असं काही शब्दांचा वापर केला किंवा चित्राचा वापर केला किंवा व्हिडिओ डिस्प्ले केला तर कदाचित बाळकसाहेबांना आणि मला ते आत घेऊन जातील, है ना. म्हणून मी तो व्हिडिओ इथे डिस्प्ले करत नाही. परंतु हँड ग्रेनेड आपल्याला माहिती असेल. हँड ग्रेनेड काय असतं, हां, तुम्हाला कल्पना आहे हँड ग्रेनेडची. त्याच्यामध्ये एक तत्त्व असं असतं की एक बारीकशी पिन त्या हँड ग्रेनेडला सांभाळून ठेवत असते. म्हणजे ते त्याचा विस्फोट होण्यापासून त्याला आवरत असते किंवा थांबवत असते. आणि जेव्हा ते हँड ग्रेनेडची लहानशी पिन, ज्याला लॉक म्हणतात, ती काढली जाते, एक प्रक्रिया त्यात सुरू होते. आणि त्या प्रक्रियेत असं होतं की त्यातलं एक उपकरण म्हणजे एक सिस्टम त्याच्यात अशी असते की तो लॉक निघाल्याबरोबर तिथे एक स्पार्क तयार होतो, एक प्रकारचा स्पार्क. आणि तो स्पार्क आतल्या आत एक लहानसा विस्फोट करतो. छोटंसं बॉम्बिंग त्याच्या आत असतं. आणि जेव्हा ते आतल्या आत फुटतं, विस्फोट होतो, ते जे लोखंडी आवरण असलेला बॉम्ब असतो आणि त्या बॉम्बमध्ये छर्रे असतात, छर्रे टाकलेले किंवा इतर काही पदार्थ असतील जे विस्फोट जास्त मोठ्या प्रमाणात करण्यासाठी असतील. आणि जेव्हा ते आपण कोणावर फेकतो किंवा कुठल्या जागेवर आपण ते फेकून देतो, त्याचा असा विस्फोट होतो की त्यातील जे छर्रे असतात ते तिथे जवळपास असणाऱ्यांना लागतात आणि त्याने हानी होऊ शकते. दे गेट इंज्युअर्ड किंवा त्यांना जीवसुद्धा द्यावा लागत असेल. म्हणजे एकंदरीत त्या बॉम्बचा जो उपयोग आहे अशा रीतीने होतो. आणि देवाचं वचन सांगतं की तुमच्या आणि माझ्या जीवनात, इन आवर लाईफ, आमच्या जीवनामध्ये पाप हे असं काम करतं. एखाद्या विस्फोटक हातात घेऊन बॉम्ब जसं आपण दुसऱ्यांवर टाकतो तसं ते विस्फोटाचं काम करतं. पाप, सिन इन आवर लाईफ वर्क्स ॲज दिस हँड ग्रेनेड. या हाताने फेकलेल्या बॉम्बसारखं ते होतं. आणि मग त्याचा परिणाम काय होतो माहिती आहे तुम्हाला? त्या पापाच्या विस्फोटाने केवळ आम्हालाच हानी होत नाही, तर जितक्या लोकांना ते स्पर्श करून जातं त्या सर्वांना त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो. मग आता तुम्ही विचार करायचा आहे की आम्ही प्रत्येकजण जे पापी आहोत असं देवाच्या वचनात लिहिलेलं आहे. नीतिमान नाही आहे ना, कोणीच नाही, एकही नाही असं लिहिलं आहे. नीतिमान कोणीच नाही, एकही नाही. आणि म्हणून आम्ही जे इतके लोक बसलेलो आहोत, समजा आम्ही त्या बॉम्बसारखे आहोत आणि आमचा विस्फोट झाला पापामुळे, काय होईल? आम्ही कितीतरी लोकांना क्षती पोहोचवतो, कितीतरी लोकांना घात करीतो, कितीतरी लोकांवर दुष्परिणाम आमच्यामुळे होतो. परंतु समजा
त्या बॉम्बला विस्फोट होण्याआधीच, बिफोर द हँड ग्रेनेड बर्स्ट्स, इट बर्स्ट्स आउट, जर त्याच्यावर कोणीतरी आपण लादलं, एखाद्याने त्याच्यावर जंप करून त्या बॉम्बला झाकून टाकलं, तर काय होईल? त्यातल्या आतले जी छर्रे आहेत, जे काही विस्फोटक पदार्थ आहेत, ते त्या शरीरावरच काम करतील, इतरांवर त्याचा परिणाम होणार नाही. हेच आमच्या हिरोने केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे कोणी ते केलं? हु इज आवर हिरो? हां, येशू ख्रिस्त. नाही तर मला वाटलं शाहरुख खान कोणी म्हणेल, कोणी तिकडून ऋतिक रोशन म्हणेल. नाही, येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापांवर स्वतःला टाकलं. गुड फ्रायडे आपण साजरा केला. येस, त्याच्यात आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर का खिळण्यात आलं? बिकॉज ही बोर आर सिन्स. त्याने तुमच्या आणि माझ्या पापांना स्वतःवर घेतलं, म्हणजे तो विस्फोट होण्याआधीच त्याने ते झाकून टाकलं. आणि म्हणून प्रियांनो, हिरोज कोणाला म्हणतात? हिरो कोणाला म्हणावं? जो वेळेवर एखादा घात होण्याआधी आमचं संरक्षण करतो, त्याला आपण हिरो म्हणतो. मग हिरो म्हटल्याबरोबर सिनेमातल्या हिरोंची कल्पना करू नका, कारण रस्त्यावर कोणाचा ॲक्सिडेंट झाला तर सिनेमातले हिरो तिथे दिसतात का? एखाद्या मॉलमध्ये त्यांच्या सिनेमाचं प्रमोशन करायला मात्र ते नक्कीच दिसणार. ते इथे दिसतात, तिथे दिसतात, प्रीमियर शोजमध्ये दिसतात आणि इतर पुष्कळ ठिकाणी आपण त्यांना पाहतो. परंतु जेव्हा काही कुठल्या ठिकाणी आग लागते, तेव्हा फायर ब्रिगेडमध्ये काम करणारे हिरोज आपल्याला तिथे दिसतात, लोकांना वाचवण्यासाठी, त्यांचा बचाव करण्यासाठी. एखाद्या ठिकाणी संरक्षणाची गरज असते, पोलीस फोर्स तिथे असतो संरक्षणासाठी. कोविडमध्ये आपले हिरो कोण होते तुम्हाला माहिती आहे? नर्सेस, डॉक्टर्स, दवाखान्यात काम करणारे लोक, दे वर द रियल हिरोज. आणि म्हणून त्यांचा आपण नेहमी सन्मान करायला हवा. सफाई कामगार जे रस्त्याने आपले, नाही का, आपले रस्ते स्वच्छ करतात किंवा कचरा कुंडीतला सगळं कचरा उचलून घेऊन जातात, दे आर हिरोज. कारण वेळेवर त्या गरजेच्या समयी जे उभे असतात ते हिरो असतात. तसंच परमेश्वराने आणि तुम्हाला आणि मला हिरो म्हणून निवडलेलं आहे. कधी? योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे आम्ही सज्ज असावं. कधी? योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य लोकांमध्ये आम्ही सज्ज असावं. म्हणून चर्च किंवा यूथ ग्रुप किंवा त्या गोष्टीबद्दल म्हणायचं तर मेथडिस्ट मेन, WSCSच्या भगिनी आणि संडे स्कूल, ह्या सर्व संस्था आम्हाला एका विशेष उद्देशाने परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. म्हणून फक्त क्रिसमसचे कॅरल्स घेऊन जायचे आहेत म्हणून यूथ नाही, किंवा जेवण वाढायचं आहे म्हणून यूथ ग्रुप नाही, चला आपण पिकनिकला जाऊ म्हणून यूथ ग्रुप नसतं. आजचा यूथ सेमिनार आहे, योगेश मायकलवर पाळक साहेबांना बोलवण्यात आलेला आहे, चला आपण एकत्र येऊ म्हणून यूथ ग्रुप नसतं. इट इज मेंट फॉर अ स्पेशल पर्पज. वी आर ऑल बीइंग कॉल्ड फॉर अ स्पेशल मिशन. एक विशिष्ट उद्देश, ध्येय आणि काहीतरी अचीव करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाचारण केलं आहे, निवडलं आहे, लोकांमधून वेगळं केलं आहे आणि आम्हाला एक नाव दिलं आहे आणि ते नाव म्हणजे ख्रिस्ती यूथ.
MYF है ना, मेथडिस्ट यूथ फेलोशिप. आता फक्त आपण मेथडिस्ट यूथ राहिलो आहोत. फेलोशिप कधी कधी होते है ना, अधूनमधून जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा. पण हे नेहमी असावं. फेलोशिप इज फेलोशिप. आमचं एकत्र येणं हे गरजेचं आहे आणि त्या एकत्र येण्यामागे उद्देश आहे आणि तो उद्देश म्हणजे परमेश्वराची कार्यसिद्धी करणं. वी आर called to focus on only one thing in our life, and that is vision and mission of Christ be fulfilled. परमेश्वराचं ध्येय, परमेश्वराची उद्दिष्ट, परमेश्वराचे विचार, परमेश्वराची इच्छा आमच्या माध्यमातून पूर्ण व्हावी, ह्या उद्देशाकरिता त्याने तुमची आणि माझी निवड केलेली आहे. आणि तो उद्देश जर मिसिंग असेल, तो आमच्यामधून नाहीसा झाला असेल, जर आम्हाला त्या उद्देशाबद्दल महत्त्व वाटत नसेल, त्याच्याबद्दल चिंता नसेल, तर आपण जे इनडिफरंट असतात ना, इनडिफरंट म्हणजे झालं तरी त्यांना काही वाटत नाही, नाही झालं तरी आम्हाला त्याच्याबद्दल काही मनाला कल्पना शिवून जात नाही. असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे का? ठीक आहे, झाला तर झाला, नाही झाला तर काय फरक पडतो. आमचं युथ ग्रुप तयार झाला आहे का? ठीक आहे, झाला तर झाला, नाही झाला तर काय फरक पडतो. आमचं चर्च आहे का? 75 वर्षांपासून अस्तित्वात आहे. ठीक आहे, देवाची सेवा करतंय तर करतं, ठीक आहे, नाही केलं तर काय फरक पडतो. आज आमची स्थिती इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. मल्टिप्लिकेशन थांबलंय. बायोलॉजिकल ग्रोथ झाली असेल. बायोलॉजिकल ग्रोथ म्हणजे समजतं ना, एक कुटुंब झालं, मग त्याचं लग्न झालं, सूनबाई आली, किंवा एखाद्या कुटुंबात लग्न झालं आणि सूनबाईने आपल्या नवऱ्याला आपल्या चर्चमध्ये करून घेतलं. अशा प्रकारे आमची वाढ एकमेकांबरोबर झालेली असेल. किंवा मी पाहतो, आज हे चर्च सोडून मला किती वर्ष झाली? 5 वर्ष. आणि त्या 5 वर्षापूर्वी जी लहान लहान संडे स्कूलची लेकरं दिसायची, आता ती यूथमध्ये येऊन इथे गाणी गात आहेत. हा आहे बायोलॉजिकल ग्रोथ. याला बायोलॉजिकल ग्रोथ म्हणतात आणि ते काही विशिष्ट नाही, त्याला काही फार महत्त्व नाही. असं एक प्रत्येक ठिकाणी होत असतं. परंतु तुम्हाला आणि मला आज परमेश्वराच्या वचनातून शिकायचं ते हे की आमच्या जीवनामध्ये हँड ग्रेनेडसारखे प्रकार आहेत का? हँड ग्रेनेड म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या आणि माझ्या जीवनाला पाप करण्याकरिता प्रवृत्त करते. अशी गोष्ट जे तुमच्या आणि माझ्या जीवनातून इतरांना क्षती पोहोचवते. अशी गोष्ट जे तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात असल्यामुळे इतर लोकांना दुःख होतं. उदाहरण म्हणून सांगू, राग येतो. अँगर, राग म्हणजे अँगर. तुम्हाला आणि मला एखाद्याबद्दल ईर्ष्या वाटते, ईर्ष्या, एन्व्ही. त्याच्याकडे असा फोन आहे, कुठला? ॲपलचा. माझ्याकडे नाही आहे, मग तो आलाच पाहिजे. पुढच्या एका महिन्याभरात. याला म्हणतात एन्व्ही, आतून ईर्ष्या. ओनिडा या टी व्हीची ॲड फार जुनी यायची आणि त्याच्यात सैतानाला दाखवायला जायचं, सैतान. आणि ज्याच्याकडे ओनिडा टी व्ही आहे त्याला म्हणायचे की अभिमानास्पद आहे, ओनर्स प्राईड. आणि शेजाऱ्याचं नेबर्स एन्व्ही. ओनर्स प्राईड आणि नेबर्स एन्व्ही कुठे दाखवलं जायचं? टी व्हीवर.
आणि त्याचा परिणाम कुठे व्हायचा? आमच्यावर. कारण आपण आनंदाने ॲड आली की आपण पाहतो, आपल्याला वाटतं खूपच काहीतरी महत्त्वाचं चाललेलं आहे. म्हणून ही जी संस्कृती आहे ती आमच्या मनामध्ये इतकी भिनलेली आहे की त्यातून बाहेर निघणं आज कठीण झालेलं आहे. तरुणांनाच नव्हे, वयस्करांना सुद्धा. इतक्या या जगातल्या गोष्टी आमच्यावर हावी झालेल्या आहेत की ज्याच्यामुळे आम्हाला आमच्या देवाने सांगितलेली कामं आठवत नाहीत. या सेमिनारचं थीम, ध्येयवाक्य तुम्हाला माहिती आहे काय आहे? वाचा, इथेच आहे. येस. काय लिहिलं? जोराने वाचा. नाही वाचतायत? अच्छा, स्पष्ट नाही आहे. स्क्रीन पुसट आहे. अच्छा, ओके. पण कोणी विचार केलेला दिसत नाही. हां, काय आहे आज? हां, येस, हे थीम आहे आजच्या याचं. तुम्ही पुसट वाचलंय वाटतं. येस, कोणीतरी सांगू शकेल मला, म्हणजे मला अभिमान वाटेल. हां, त्यांनी स्पष्ट वाचलंय. माझे धर्मशास्त्र विसरू नको. परमेश्वर म्हणतो माझे धर्मशास्त्र विसरू नको. का? कारण आमच्या जीवनामध्ये हातगोळे म्हणजे हँड ग्रेनेड इतके आहेत की जर आम्ही परमेश्वराचं वचन विसरलो, त्याचं नियमशास्त्र विसरलो, ते धर्मशास्त्र जर आम्ही विसरलो, तर ह्या हँड ग्रेनेडचा जो विस्फोट आहे, हातगोळे जे आहेत, तुम्हाला आणि मला नष्ट करतील. तुम्हाला आणि मला ते संपवतील. तुमचा आणि माझा नाश करतील. आणि ते हातगोळे कसे आहेत तुम्हाला माहिती आहे? आज लोकांमध्ये प्रीती कमी, वैरत्व जास्त वाढलं आहे. आज लोकांमध्ये स्पर्धा, कॉम्पिटिशन अधिक प्रमाणात वाढली आहे. आज नैराश्य, डिप्रेशनमध्ये जाणारी लोकसंख्या ही खूप वाढलेली आहे. कुठल्या वयात कोणाला हार्ट अटॅक येईल याची शाश्वती राहिलेली नाही. आम्हाला नोकरी मिळत नाही म्हणून लोक अस्वस्थ झालेली आहेत. वयाने वयस्कर होत चाललेली लेकरं लग्न होत नाहीत म्हणून डिप्रेशनमध्ये चाललेली आहेत. अपयश आमच्या अवतीभोवती दिसतंय. असे अनेक हातगोळे आमच्या जीवनात उपस्थित आहेत, कारण आम्ही धर्मशास्त्र विसरून चाललो आहे. धर्मशास्त्राचा विसर आम्हाला पडतोय. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा हे जग निर्माण केलं, उत्पत्तीचं पुस्तक तुम्हाला ठाऊक आहे? उत्पत्ती पहिला अध्याय वाचलाय? त्याच्यामध्ये काय दिलंय ते आम्हाला ठाऊक आहे. 6 दिवस परमेश्वराने हे निर्माण केलं. 7व्या दिवशी काय केलं? विश्राम म्हणजे जो थकला होता का, तो थकला म्हणून त्याने विश्राम केला. त्या विश्रामाचा अर्थ असा आहे की परमेश्वराने ज्या 6 दिवसात गोष्टी निर्माण केल्या त्या पाहून त्याला आनंद झाला. काय लिहिलेलं आहे? हे सगळं काही
चांगलं आहे असं तो म्हणाला. चांगलं म्हणजे त्याला आवडलं होतं. त्या 6 दिवसात मनुष्याची निर्मिती झालेली होती की नव्हती? त्यांच्याकडे पाहून त्याला आनंद झाला होता. निश्चितच त्याला आनंद झाला होता. परंतु आदम आणि हवेने काय केलं? नाही ऐकायचं आम्हाला परमेश्वराचं. त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आम्हाला व्हायचं आहे. त्याच्याही पेक्षा चांगलं आम्ही होणार आहोत. आणि म्हणून आदाम आणि हवेने त्यांच्या अवतीभोवती निर्माण केलेली जी सुंदर सृष्टी होती त्याला सांभाळण्याऐवजी त्यांनी विद्रोह केला. दे रिबेल्ड असं म्हटलेलं आहे. दे रिबेल्ड अगेन्स्ट गॉड्स विल. परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध ते वागले. परिणामी काय झालं? व्हॉट इज द एंड रिझल्ट? मृत्यू. वी ऑल सफर डेथ जस्ट बिकॉज ऑफ दॅट सिन. आणि म्हणून जेव्हा आपण त्या मृत्यूचा सामना करतो त्याचा अर्थ असा होतो की आम्ही परमेश्वरापासून दुरावले जातो. आदाम आणि हवा जागेवरच मेले नाही. डिड दे डाय? त्यांनी जसं परमेश्वराची आज्ञा मोडली ते जागेवर मेले असं लिहिलेलं आहे. ते देवापासून दूर गेले. दॅट वॉज द रिझन. आदामापासून मनुष्याला मृत्यू मिळाला. आणि आमच्या पापामुळे काय झालं? यू नो दॅट? आदामाने हवेने केलं ते केलं. बट नाव ॲज वी कंटिन्यू इन सिन, आपण आज पापात जेव्हा चालत आहोत, वी आर स्पिरिच्युअली डेड पीपल. आर वी नॉट? स्पिरिच्युअली डेड. तुम्हाला माहिती असेल कोड हा आजार आहे. आणि त्या आजारामध्ये आमची जी स्किन असते, स्किन वर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही है ना. त्याला तुम्ही सुईने टोचा किंवा थोडीशी आग पेटवून त्याला तुम्ही लावा, त्याचा परिणाम अजिबात होत नाही. आमची जी हृदय आहेत, हृदय ती कशी झालेली आहेत? कोडगी झालेली आहेत. कोडगी. प्रत्येक रविवारी उपदेश होतात. प्रत्येक या अशा संमेलनात परमेश्वराच्या वचनातून सांगितलं जातं, आपण ऐकतो. पुढच्या वर्षी परत आपल्याला वेदीवर यावं लागतं. परमेश्वरा क्षमा कर. देवाचं मंदिर, परमेश्वराचं भवन, परमेश्वराचे लोक, आमचं चर्च हे वारंवार तिथे जाऊन क्षमा मागण्यासाठी निर्माण केलं गेलेलं नाही आहे. वी आर नॉट मेंट फॉर रिपीटेड फॉरगिवनेस. रिपीटेड फॉरगिवनेस म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी है ना, त्याच्या वेदीपुढं जाताना आपल्या त्याचा समेट करून तिथे, आणि मग आम्हाला पुन्हा पुढच्या महिन्यात पहिल्या रविवारी चान्स मिळेल तोपर्यंत स्वैराचार. आम्हाला जे वाटतं ते, आम्हाला जे आवडतं ते, असं ते नाही आहे. प्लीज अंडरस्टँड, गॉड वॉन्ट्स अस टू बी हिज इन्स्ट्रुमेंट्स. स्वतःपुरतं जगण्यासाठी नाही आहोत आपण, आपण जगासाठी आहोत. आणि त्या जगाबद्दल त्याने तुमच्या आणि माझ्याबरोबर एक सुंदर नातं निर्माण केलेलं आहे. आणि ते नातं असं आहे की वी शुड लिव्ह टुगेदर. वी शुड म्हणजे आपण नाही, आपण तर जगतच आहोत, पण परमेश्वर आणि आपण एकत्र जगणं आवश्यक आहे. अँड व्हेन गॉड लिव्स विथ अस, मग तुम्ही सांगा कुठली शक्ती आमच्या विरोधात कार्य करू शकेल?
कुठली आहे जगात ताकद की परमेश्वर आमच्याबरोबर आहे आणि त्या शक्तीने आमच्या विरोधात काम करावं? इज इट पॉसिबल? तुम्हाला असं वाटतं? परमेश्वर आम्हाबरोबर आहे म्हणजे त्याचं सैन्य आमच्याबरोबर आहे. परमेश्वर आम्हाबरोबर आहे म्हणजे पूर्ण सृष्टीचा निर्माण करता आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून आपण गाणं गातो, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है. सर्वशक्तिमान म्हणजे ऑल पॉवरफुल. आमच्या बुद्धी, आमच्या कल्पनेपलीकडचं सामर्थ्य त्या परमेश्वराकडे आहे. आणि ते सामर्थ्य जर आमच्याबरोबर आहे तर तुम्ही ते आजमावून पहा. आजमावून म्हणजे ओ टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. ओ टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज ऑलमायटी. सामर्थ्य त्याच्याकडे आहे. अँड गॉड वॉन्ट्स टू हॅव दॅट रिलेशनशिप विथ अस. आम्ही त्या सामर्थ्यामध्ये जगत आहोत काय? डू वी हॅव दॅट पॉवर अलॉंग विथ अस? की आम्ही कुठेही जावं परमेश्वराचं सामर्थ्य आमच्यासोबत असावं? ऑर आर वी अंडर एस्टिमेटिंग गॉड्स पॉवर? माहीत नाही आमचे यूथ ग्रुप एकत्र येतील किंवा नाही, है ना. आज अशी परिस्थिती आहे. आम्ही बोलवलं पुष्कळांना आहे पण आलेले थोडके आहेत. आणि म्हणून आपण मनाला समाधान देतो ते वचन वाचून. कुठलं? हां, बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले म्हणजे हे सगळे निवडलेले लोक आहेत. हे केवळ आमच्या मनाला समाधान देण्यासाठी आहे. परंतु वेन वी बिलीव्ह इन गॉड्स पॉवर स्ट्रेंथ, आम्हाला परमेश्वराच्या सामर्थ्याने अशक्य गोष्टी शक्य करता येतील. यू अंडरस्टँड दॅट? अशक्य वाटणाऱ्या गोष्टी परमेश्वर आमच्याकडून शक्य करून घेईल. आणि म्हणून तो तुम्हाला आणि मला निवडतो. कारण पहिला आदम ज्याच्यामुळे पाप जगात शिरलं आणि ज्याच्यामुळे आम्ही मृत्यू हा पत्करतो, परंतु दुसरा आदम म्हणजे येशू ख्रिस्त जेव्हा तुमच्या आणि माझ्याबरोबर आहे, आम्हाला कुठल्याच गोष्टींबद्दल चिंता करण्याची गरज नाही. बिकॉज ही इज विथ अस. इमॅन्युअल, आम्हाबरोबर देव. येशू जगाचा तारणारा आम्हाबरोबर आहे. डू यू बिलीव्ह इन दॅट? तुम्हाला माहिती आहे आमचं जगणं, आमचं जीवन कुठे सुरू झालं? आमच्या वाढदिवसाच्या दिवशी नाही की आम्ही जन्माला आलो म्हणजे आमचं जीवन सुरू झालं. द पॉइंट, द मोमेंट आय ॲक्सेप्टेड जीसस क्राइस्ट ॲज माय सेवियर, माझा प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणारा म्हणून जेव्हापासून मी स्वीकार केला आहे त्या दिवसापासून मी जगायला लागलो आहे. अँड दॅट इज लाईफ. विदाउट क्राइस्ट नो लाईफ. विथ क्राइस्ट अबंडंट लाईफ. अंडरस्टूड? विदाउट क्राइस्ट देर इज नो लाईफ. आम्ही स्पिरिच्युअली मेलेले आहोत, स्पिरिच्युअली डेड. परंतु जेव्हा ख्रिस्त आम्हाबरोबर आहे, वी हॅव विपुल जीवन, अबंडंट लाईफ. गॉड वॉन्ट्स अस टू लिव्ह an abundant life. साधारण जीवन नाही, विपुल. त्यामध्ये आनंद विपुल, त्यामध्ये समृद्धी विपुल, त्यामध्ये आयुष्य विपुल, त्यामध्ये आरोग्य विपुल आणि त्यामध्ये आमच्या प्रत्येक हातात घेतलेल्या कामामध्ये मिळणारं यश विपुल. आवडेल तुम्हाला? प्रत्येक गोष्टीत अबंडन्स आवडेल? जॉन वेस्ली साहेबांनी म्हटलं आहे की गिव मी दोज पीपल
who fear nothing but sin. मला असे लोक द्या जे कुठल्याच गोष्टीचं भय बाळगत नाहीत शिवाय पापाचे. पापाचे भय बाळगणं आज आमच्या पुढं एक आव्हान आहे, चॅलेंज आहे. जगात पाप भरपूर आहे. मला तुम्हाला ते डिस्क्राईब करून सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आय एम नॉट गोइंग टू डिस्क्राईब एनी ऑफ द सिन्स विच एक्झिस्ट टुडे. आणि त्याच्याबद्दल माझ्यापेक्षा तरुणांना जास्त माहिती आहे. यू नो व्हॉट डिफरंट काइंड्स ऑफ सिन्स आर. आय एम नॉट टॉकिंग अबाउट ओनली फिजिकल सिन्स. डोंट मेक मी नॅरो इन माय अंडरस्टँडिंग. मी केवळ शरीराने घडणाऱ्या पापांविषयी बोलत नाही. देर आर मेनी मोर सिन्स विच आर इंटलेक्ट इज नाव कमिटिंग. अंडरस्टँड दॅट? म्हणजे खूप ज्ञान मिळालं त्याचा दुरुपयोग होतोय. आम्हाला खूप टेक्नॉलॉजी माहीत झाली की कोणाचा मोबाईल कसा हॅक करता येतो. आम्हाला इतकी टेक्नॉलॉजी माहीत झाली की दुसऱ्याच्या बँकेतले पैसे मी सहज रीतीने त्याला न कळू देता कसे आपले करू शकतो. आम्हाला इतक्या टेक्नॉलॉजीचं महत्त्व वाटायला लागलेलं आहे की कोणाच्या जीवनामध्ये मी अशांतता कशी निर्माण करू शकतो. फोटोशॉप, यू नो फोटोशॉप. त्याचा फोटो नसला तरी एखाद्या हिरोईन बरोबर त्याचा फोटो जोडून दिला म्हणजे मी त्या घरामध्ये अशांती निर्माण करू शकतो. दिस इज व्हॉट द वर्ल्ड इज टुडे. आणि तुम्ही काम ज्या ठिकाणी करता तिथे अनेक भानगडी आहेत है ना. You can fiddle with, you can manipulate, we can take actions which are affecting our morality, moral life. Isn't it? Are they not sins? अशा प्रकारचे पाप आम्ही करत नाही आहे का? निश्चितच. आणि त्या पापामुळे आम्ही स्पिरिच्युअली डेड पीपल आर वर्शिपिंग गॉड व्हेरी नाईसली. रेजिंग हँड्स, क्लोजिंग आईज, प्रिटेंडिंग टू बी वर्शिपर्स. परंतु आत येशू ख्रिस्ताने एका ठिकाणी म्हटलं आहे, धार्मिक लोक असे होऊ नका की जे चुना लावलेल्या कबरीसारखे दिसतात. कबर येऊ नो 2 नोव्हेंबरला आपण जाणारच आहोत कब्रस्थानात. आणि त्या ठिकाणी इतक्या सुंदर सुंदर कबरा सजवलेल्या असतात. परंतु ती कबर खोदून काढल्यावर काय होतं माहिती आहे ना, त्यातून दुर्गंध येतो, त्यातून वास येतो. अशा कबरेसारखे होऊ नका. तर तुमच्या मनाची जी भांडी आहेत ती आतून आणि बाहेरून सगळीकडून स्वच्छ करा. अँड दॅट इज वॉट वी आर कॉल्ड फॉर. आमची निवड त्याच कारणासाठी केली गेलेली आहे. आणि म्हणून रोमकरास पत्र 5वा अध्याय 12वं वचन आम्हाला सांगतं. कोणाच्या हातात असेल तर वाचा. इंग्रजी, मराठी, कन्नडा, तेलुगू, हिंदी कुठलेही असो वाचा. 5:12 रोमकरास पत्र 5वा अध्याय 12वं वचन. येस. येस. मला 2 व्हॉलंटियर्स हवे आहेत, तरुण व्हॉलंटियर्स. प्लीज कम. 2 व्हॉलंटियर्स, मे बी अ बॉय अँड अ गर्ल. A boy and a girl, yeah, come. Stained clothes, the stained clothes they will take. अजून एक आहे.
Hold it. Show it to people. You know what is this? डाग लागलेले ही कापड आहेत, है ना? डाग लागलेली कापड आहेत. आमचं पाप हे असं आहे. आणि यशया संदेशाच्या पुस्तकात आपण ते वाचू. कोणीतरी मोठ्याने वाचा. 64 64 आणि त्याचं 6वं वचन. होल्ड इट हार्ड. आमचे जे धर्मकृत्य आहेत, आमचे धर्मकृत्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे वॉट? धर्मकृत्य सोपं करतो. चर्चशी रिलेटेड गोष्टी है ना, मंडळीशी चर्चशी रिलेटेड गोष्टी, हे सगळे असे आहेत. आम्हाला वाटतं या 4 भिंतींच्या आत आल्यावर आम्ही फार पवित्र, सोज्वळ, मनशुद्ध असणारी आणि पुष्कळ आपल्याला स्वतःला आनंद देतील अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण इनफॅक्ट परमेश्वर म्हणतो आमची सर्व धर्मकृत्ये अशी डागाळलेली आहेत. मग आम्ही विचार करतो, हे काय तुम्हाला माहिती आहे? आणि आजकाल हे कलर्ड येतात, कलर्ड, त्याच्यामध्ये बारीक बारीक दाणे कलर्ड असतात. हां, नाव वी विल नेम इट, याला आपण नाव देऊ. आम्ही काय प्रयत्न करतो, ही जी डागाळलेली वस्त्रे आहेत त्याला आम्ही कशाने धुवून काढणार है ना? टाईड सारखं, टाईड असं लगेच पांढरं शुभ्र ते होतं है ना. मग आम्ही आमची कर्मे, आता याला आपण इथे रीन लिहिलेलं आहे, पण आपण म्हणू अटेंडिंग चर्च वर्शिप नंबर 1. एव्हरी संडे विदाउट फेल वी आर देअर. दुसरी गोष्ट, तेवढ्याने पूर्ण होत नाही तर वी आर युजिंग समथिंग एल्स. याच्याबरोबर आम्हाला समाधान नाही म्हणून आपण दुसरी गोष्ट घेतली की थोडेफार डाग राहिले असतील तर ते पण याच्याने निघून जावीत. आणि म्हणून आपण प्रेयर, प्रार्थना वी हॅड, अँड देन वी कीप ऑन ॲडिंग. आपण काय करतो, हे असले काही प्रकार अजून आपल्या धर्माचरणात आपण वाढवत असतो है ना. तेही नाही जमलं तर मग ब्रश वापरतो. आणि या सगळ्या गोष्टी घेऊन व्हॉट वी आर ट्राईंग टू डू, वी आर ट्राईंग टू इरेज दीज स्टेन्स इन आवर लाईफ. आता तुम्हालाही चांगलं ठाऊक आहे आणि मलाही चांगलं ठाऊक आहे की तुम्ही ह्यातलं कुठलंही वापरा, हे जे डाग लागलेले आहेत त्याचा डाग पूर्णपणे जात नाही. जातो का? तो राहतोच. ते या कापडाप्रमाणे असेल का? सेम क्लॉथ, दीज आर सेम क्लोथ्स. असं होईल का युजिंग दिस? आम्ही असं त्याला करू शकत नाही. दॅट कॅपॅसिटी, दॅट पोटेन्शियल, दॅट पॉवर men or women don't have. आम्हाला ती ताकद नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला असं करण्याकरिता आला. द मोमेंट आय ॲक्सेप्ट जीसस क्राइस्ट ॲज माय पर्सनल लॉर्ड अँड सेवियर, माय दिस लाईफ बिकम्स दिस. अंडरस्टँड दॅट? माझं हे जीवन
असं होतं. म्हणून वचनात सांगितलेलं आहे, माझे पाप लाल रंगाचे, कुठला शब्द आहे, किरमिजीसारखे आहे ना, किरमिजीसारखे लाल जरी असली तरी ते बर्फाप्रमाणे शुभ्र होतील. केव्हा? हे वापरल्याने? नो वे. हे वापरून होणार नाही, ख्रिस्ताचा स्वीकार केल्याने ते होतं. सो व्हॉट इज माय रेस्पॉन्सिबिलिटी टुडे? टू ब्रिंग पीपल टू क्राइस्ट. त्यांची वस्त्रे देखील अशीच डागाळलेली आहेत, पण तुमची आणि माझी वस्त्रे परमेश्वराने अशी केलेली आहेत. ही हॅज मेड अस प्युअर, ही हॅज मेड अस व्हाईट ॲज स्नो. आणि म्हणून तुमचं आणि माझं कर्तव्य आज हे आहे की परमेश्वराने तुम्हाला आणि मला या जगात यासाठी पाठवलेलं आहे की लोकांची जी डागाळलेली जीवनं आहेत त्यांचं आपण शुद्धीकरण करावं. इजंट इट? तुम्हाला आवडेल हे करायला? यूथ, इन युअर कॉलेजेस, इन युअर स्कूल्स, यू हॅव फ्रेंड सर्कल whose life is like this. But God doesn't want them to live in that dirt. है ना? त्या घाणेरड्या अवस्थेत परमेश्वर त्यांना राहू देऊ इच्छित नाही. सो व्हॉट इज माय रेस्पॉन्सिबिलिटी अँड युअर रेस्पॉन्सिबिलिटी? त्यांना इकडे आणणं. इजंट इट? आणि मेथडिस्ट यूथ फेलोशिपचा यूथ डायरेक्टर असल्यामुळे जेव्हा आपण यूथ फेलोशिपची ऑब्जेक्टिव्स म्हणजे त्याचे ध्येय जेव्हा वाचतो, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आमचं कर्तव्य आहे जगामध्ये जाऊन आपल्यासारख्या इतर सर्व लोकांना ख्रिस्त दाखवणे. टू शो देम क्राइस्ट. सो दॅट इज आवर फर्स्ट सेशन. नाव प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन. After tea break, or if the congregation wants lunch break, we can always have. जेवणाची आपण वाट पाहत आहोत. नंतर सेकंड सेशन नंतर ओके, यू वॉन्ट सिंग सॉंग्स, तुम्ही थोडीशी गाणे गाऊन थोडंसं उभं करा, कारण आमच्या बसून बसून नाही का त्रासावलेले लोक आहेत. आपण उभे राहू, देवाची स्तुती गाऊ आणि त्यानंतर झेरॉक्स कॉपीज आल्या, फोटो कॉपीज, दे आर ऑल रेडी. ओके, people be ready now for the next session.